नमस्कार, मी अमोल किन्नोळकर. आपण पाहतात एबीपी माझा. 7/12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निकष ठरवण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये उच्चाधिकार मंत्रिगटाचे प्रतिनिधी आणि सुकाणू समितीच्या सदस्यांमध्ये मतभेद झाले. सरसकट कर्जमाफीची भाषा करणाऱ्या सरकारनं 1 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळे शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक झाले. बैठकीनंतर सुकाणू समितीच्या सदस्यांनी सरकारच्या GRची होळी केली. दरम्यान सरकारशी चर्चेची दारं ही खुली असतील असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. याच्यामध्ये या 10,000चं कर्जाची उचल देत असताना ज्या जाचं काठी लावलेल्या आहेत त्या अतिशय अपमानास्पद अशा अटी आहेत आणि या अटी मान्य करणं म्हणजे एक प्रकारे युद्धामध्ये हरलेल्या लोकांना जशा पद्धतीनं अटी लावतात त्या अशा अटी आहेत. आम्ही काय हरलोय काय, माझा शेतकरी हरलाय काय, या अशा अपमानास्पद अटी का, हा खरा प्रश्न आहे. परंतु जो GR आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं, तरीही हा आक्रोश का? पण सुधारणा करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये अनेक जाचं काठी आहेत आणि त्या सुधारणा आम्ही सुचवलेल्या आहेत, त्या मान्य केला तर आम्ही विचार करू त्याचा. आता पुढची पाऊल काय असणार आहे? ही बैठक निष्फळ ठरलेली आहे. अजूनही त्यांनी निर्णय जाहीर केलेला नाही आहे. आम्ही त्यांना पुन्हा प्रस्ताव द्या आणि त्या प्रस्तावाचा विचार करू असं सांगितलेलं आहे. 1 लाखापर्यंतचं आउटर लिमिट असेल मदतीसाठी, तुमचं काय म्हणणं आहे? 1 लाखाचं आम्हाला मान्य नाही आहे, कारण द्राक्षासारख्या पिकाला पीक कर्ज 1.5 लाख रुपये मिळतं. मग 1 लाखापर्यंत आउटर लिमिट आम्हाला मान्य नाही आहे. लिमिट जास्त पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये एकदा ठोस काहीतरी प्रस्ताव सरकारनं द्यावा अशी आमची मागणी आहे.